आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कॅन्टोन्मेंट बोर्ड सीईओंच्या आत्महत्येमुळे खळबळ। राजस्थानमध्ये मतदान प्रक्रियेला प्रारंभ। डीके शिवकुमार यांच्या चौकशीला स्थगितीमुळे भाजप नेत्यांचा संताप। निपाणीत घराला आग लागून 2.5 लाखांचं नुकसान। बस स्थानक परिसरातील विक्रेत्यांना हटवले। ऐन रविवारी विजेचा खेळ खंडोबा। कणकुंबी येथे 25 लाखांची अवैध दारू जप्त। महिला सबलीकरणासाठी उडान योजनेची आखणी। नगरसेवकावर हल्ल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा, एकाला अटक। कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला निवेदन। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकलेले होते। या गंभीर कालावधीतच बोर्डाचे सीईओ के आनंद यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे। बोर्डाच्या कारभाराची सीबीआय कडून चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक पैलू उलगडत होते। त्याचवेळी आनंद यांची गूढ आत्महत्या धक्कादायक ठरली आहे। आनंद यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली आहे। घटनेची माहिती मिळताच डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील माहिती घेतली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की आज सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी आनंद यांच्या संदर्भात दिलेल्या माहितीवरून आपण या ठिकाणाची पाहणी केली। आनंद हे आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळले आहेत। पोस्टमार्टम नंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले। सीबीआय चौकशी सुरू असतानाच आनंद यांनी आत्महत्या केल्याने सदर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। राजस्थानमध्ये मतदान प्रक्रियेला प्रारंभ। लोकसभा निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे। राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी निवडणूक होत आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात करण्यात आली। अनेक राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस पाहायला मिळणार आहे। तसेच वसुंधरा राजे आणि अशोक गेहलोत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे मतदार कुणाच्या पारड्यात सत्तेचा कौल देणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। राजस्थानमधील निवडणुकीचे निकाल कोणते येतील त्यावर आगामी लोकसभेची गणिते बदलतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे। त्यामुळे अत्यंत चुरशीने मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष नेते मंडळी प्रयत्नशील असल्याचं चित्र दिसून आलं। डीके शिवकुमार यांच्या चौकशीला स्थगितीमुळे भाजप नेत्यांचा संताप।
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची सीबीआय चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी दिलेली तोंडी परवानगी बेकायदा होती, त्यामुळे ती मागे घेतली असा खुलासा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी केला. सीबीआय चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी दिलेली तोंडी परवानगी बेकायदा होती, त्यामुळे ती मागे घेतली असा खुलासा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी केला. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिवकुमार यांच्या सीबीआय चौकशीला आधीच्या भाजप सरकारने परवानगी दिली होती. यासंबंधीचा भाजप सरकारचा निर्णय कायद्यानुसार नव्हता असे नमूद करत सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी चौकशीची परवानगी रद्द केली. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे. त्यानंतर सीबीआयने 3 ऑक्टोबर 2020 रोजी शिवकुमार यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केला होता. निपाणीत घराला आग लागून 2.5 लाखाचे नुकसान. येथील जुना पीबी रोडवरील बाळासाहेब ज्ञानदेव तराळे यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सुमारे 2.5 लाखांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. या आगीमध्ये फ्रीज, टीव्ही, शिवणयंत्र व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री बाळासाहेब तराळे यांच्या घरातून अचानक धूर येऊ लागला. याची चौकशी केली असता शॉर्ट सर्किटने ठिणगी पडल्याचे लक्षात आले. त्यामुळे या घटनेची माहिती त्वरित अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. बस स्थानक परिसरातील विक्रेत्यांना हटवले. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला बसस्थान मांडलेल्या विक्रेत्यांना मनपाच्या अतिक्रमण हटाव पथक आणि पोलीस खात्याच्या वतीने हटवण्यात आले. शुक्रवारी ही कारवाई राबवण्यात आली. त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला. शासकीय विश्रामगृह ते फोर्ट रोडकडे जाणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला विक्रेत्यांनी व्यवसाय थाटलेला होता. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. यापूर्वी देखील अनेक वेळा मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने तसेच रहदारी पोलिसांनी फेरीवाल्यांना हटवले होते. तरी देखील पुन्हा या विक्रेत्यांनी बसस्थान मांडले होते. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा मोहीम राबवून फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. ऐन रविवारी विजेचा खेळखंडोबा. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शहरासह बेळगाव व खानापूर तालुक्यात रविवारी दिनांक 26 रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार आहे. अधिवेशनाच्या नावाखाली वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. शहराच्या दक्षिण भागात चन्नमानगर पहिले व दुसरे स्टेज, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे फाटक, वसंत विहार कॉलनी, धामणे रोड, रेल्वे स्टेशन रोड, देवांगनगर पहिला व दुसरा क्रॉस, विष्णू गल्ली, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याणी नगर, तेंगिन गल्ली, वड्डर छावणी, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर, ओम नगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, अथर्व टॉवर, आरपीडी क्रॉस, भाग्यनगर पहिला ते 10वा क्रॉस, महावीर उद्यान या भागासह खानापूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलं आहे. कणकुंभी येथे 25 लाखाची अवैध दारू जप्त. कणकुंभी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथील चेकपोस्टवर गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी लॉरी अडवून अबकारी अधिकाऱ्यांनी लॉरीतील सुमारे 25 लाख रुपये किमतीच्या अवैध दारूसह एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई संदर्भात वरिष्ठ अबकारी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बाळनगौडा पाटील यांनी कणकुंभी चेकपोस्टच्या ठिकाणी गोव्याकडून येणारी ही लॉरी अडवली. त्यानंतर लॉरीची झडती घेतली असता बनावट दारूचा मोठा अवैध साठा आढळून आला. या प्रकरणी लॉरीचा चालक सुबोध मेहता राहणार बिहार याला अटक करण्यात आली आहे. महिला सबलीकरणासाठी उडान योजनेची आखणी. बेळगाव जिल्ह्यात सुमारे 10,000 महिलांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी उडान संस्था नियोजन करत आहे. त्यामुळे महिला सबलीकरणासाठी उडान विशेष योजना राबवण्यात आली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा गौडीगौडर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिल्पा गौडीगौडर म्हणाल्या की कुशल महिलांना सुमारे 200हून अधिक उद्योगाच्या संधी देणार आहे. यासाठी मोफत नाव नोंदणी 29 नोव्हेंबर पासून सुरू होणार असून याची जागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. 12 डिसेंबर रोजी महांतेश नगर येथील महंत भवन येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कारंजी मठाचे महास्वामी यांनी महिलांसाठी चांगले व्यासपीठ मिळणार आहे असे सांगितले. नगरसेवकावर हल्ला प्रकरणी 10 जणांवर गुन्हा, एकाला अटक.
नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावर हल्ला प्रकरणात 8 ते 10 जणांविरोधात टिळकवाडी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात संशयित रमेश पाटील राहणार भाग्यनगर नवोबा क्रॉस याला अटक केली आहे। पोलिसांनी सांगितले की संशयिताने फिर्यादीवर राग धरून 23 रोजी दुपारी 9व्या क्रॉस जवळ गणपती मंदिराजवळ रॉड दगडाने हल्ला करून जखमी केले। यावेळी रमेश पाटील सोबत 8 ते 10 जणांनी मिळून मारहाण केली। यामुळे पाटीलसह 8 ते 10 जणांच्या विरोधात टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला निवेदन। पुढील महिन्यात 24 ते 26 डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे। या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात संघटनेच्या वतीने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनाचा स्वीकार करून बोलताना जिल्हाधिकारी पाटील यांनी निवेदनातील मागण्यांची दखल घेतली जाईल असे सांगितले। यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे, उपाध्यक्ष तानाजी चव्हाण व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। Biggest festive offers इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिक्षक, प्राध्यापक व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले। येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात प्राध्यापक व शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी मूल्यमापन विभागाचे प्रमुख गट शिक्षणाधिकारी MS बन्नूर, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कॉलेज शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉक्टर बिरादार, विभागाचे प्रमुख राजकुमार कागे, MR हुगार, सुरेश पाटील, कर्नाटक माध्यमिक शाळा शिक्षक संघाचे सचिव राम गुगवाड आदी उपस्थित होते। ज्योती महाविद्यालयात अर्थशास्त्र विद्यार्थ्यांचा सत्कार।
भारतात सध्या डिजिटल क्रांती झाली असून कॅशलेस व्यवहार केले जात आहेत. त्याच्या फायद्या तोट्यांचा अभ्यास प्रत्येकाने करावा असे आवाहन बंगळुरूमधील आदर्श पदवीपूर्व कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर एन हरीश यांनी केले. पदवीपूर्व शिक्षण विभाग व अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांतर्फे 12वीत अर्थशास्त्र विषयात अव्वल गुण मिळवलेल्या जिल्ह्यातील 210 विद्यार्थ्यांचा शुक्रवारी ज्योती महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्राचार्य आर डी शेलार अध्यक्षस्थानी होते. पदवीपूर्व शिक्षण खात्याचे प्राध्यापक एम कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. 12वी अर्थशास्त्रात 100 गुण मिळवणाऱ्या 16 विद्यार्थ्यांना शाल, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तसेच अर्थशास्त्राच्या 25 प्राध्यापकांचाही सन्मान झाला. बापट गल्लीत तुलसी विवाह. सांप्रदायिक भजनी मंडळ श्री विठ्ठल रखुमाई सेवा संघातर्फे विठ्ठल मंदिर कार पार्किंग बापट गल्ली येथे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सांब्रेकर व प्रभावती सांब्रेकर यांनी तुलसी विवाह पूजन केले. काकड आरती गजानन सांब्रेकर व मंजुनाथ सांब्रेकर यांनी केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रभाकर कनबर्गी, जंगनाथ कामटे, महादेव चौगुले, उदय पाटील, शिवराम गवान, राजू पवार, तपन नाडगौडा, विक्रम चौगुले, पांडुरंग पाटील, राम जाधव, अमृत हनगेकर, रोन मिसाळ, महेश पावले, अरुण पोटे आदी उपस्थित होते. RLS महाविद्यालयात विज्ञान वस्तू प्रदर्शन. कठोर परिश्रम केल्यास निश्चित यश मिळते. यासाठी चांगला अभ्यास करावा, विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा असे माजी आमदार महांतेश कवटगिमठ यांनी सांगितले. केली संस्थेच्या RLS महाविद्यालयात विज्ञान वस्तू प्रदर्शन आणि स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. प्राध्यापक VC कामगोळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील 41 शाळांच्या 350हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी केली संस्थेचे सदस्य SG नंजपन्नावर, डॉक्टर सतीश MP, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GS कवळेकर, डॉक्टर संदीप जवळी उपस्थित होते. सरस्वती वाचनालयात भगवद्गीता पठण. येथील गीता परिवारतर्फे गुरुवारी शहापूरमधील सरस्वती वाचनालयात कार्तिक एकादशी निमित्त संपूर्ण भगवद्गीता पठण कार्यक्रम झाला. महापौर शोभा सोमनाचे यांनीही उपस्थित राहत भगवद्गीता पठण केले. गीता परिवारातर्फे दर एकादशीला भगवद्गीता पठण उपक्रम राबवला जातो. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात प्रथम वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व श्रीकृष्ण प्रतिमा तसेच भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी संपूर्ण भगवद्गीता पठण केले. नागरगाळी परिसरात हत्तींचा धुमाकूळ. नागरगाळी आणि लोंढा वन परिक्षेत्रात हत्तींच्या कळपाकडून भात पिकाच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. 7 हत्तींच्या कळपाने हलगा येथील शेतकरी DM गुरव यांच्या 4 एकरातील भात पिकाचे नुकसान केल्याने संबंधित शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. नागरगाळी जंगलातून आलेल्या हत्तींच्या कळपाने सध्या मेरडा आणि हलगा भागात मुक्काम ठोकला आहे. उपवनक्षेत्रपाल हिरेमठ यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या सोबत हत्तींना शिवाराबाहेर पिटाळून लावले, पण लोक माघारी फिरतात. रात्रीच्या वेळी पुन्हा हत्तींचा कळप शेतात दाखल होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. नार्वेकर गल्लीतील ज्योतिबा मंदिरात उद्या महाप्रसाद. नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवार दिनांक 26 रोजी कार्तिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 8 वाजता ज्योतिबा देवालयात 65 नद्यांचा जलाभिषेक व रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर होम हवन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता सत्यनारायण पूजा, दुपारी 12 वाजता महाआरती, रात्री 8 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे. देसूरजवळ दुचाकी ट्रक अपघातात युवक ठार. आपलं काम आटपून बेळगावहून खानापूरकडे आपल्या गावी दुचाकीवरून येत असताना देसूर अल्मा फॅक्टरीजवळ राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका निलगिरी लाकूड वाहू ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून एक युवक जागीच ठार झाला. सदर घटना शुक्रवारी रात्री 10च्या दरम्यान घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव पंकज नारायण जांबोटकर, वय 23, राहणार शिवोली, तालुका खानापूर असे आहे. सदर युवक शिवोलीतील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नारायण जांबोटकर यांचा चिरंजीव होता. शटुप्पा रामा बिळगोजी यांचे निधन. हलगा येथील प्रतिष्ठित नागरिक शटुप्पा रामा बिळगोजी वय 78 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहित मुलगा, 3 विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे.
शांता दत्ताराम धोत्रे यांचे निधन. श्रीराम कॉलनी आदर्शनगर वडगाव येथील रहिवाशी सौ शांता दत्ताराम धोत्रे यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना, नातवंडे व 1 कन्या असा परिवार आहे. त्या निवृत्त पोलीस अधिकारी दत्ताराम धोत्रे यांच्या पत्नी होत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.